नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. या आठवड्यासाठी अनालिसिस बघूया. मार्केट मंथलीवरती अनालिसिस करूया. प्रॉपर अनालिसिस होणार आजपासून टॉप टू बॉटम. डेली शॉर्ट्स व्हिडिओज पडतील, पण त्याच्याऐवजी माझ्या मते लॉंग टर्म व्हिडिओज किंवा आपण म्हणू शकतो लॉंग व्हिडिओज ज्या अनालिसिसच्या विथ प्रॉपर स्ट्रॅटेजी तुमच्यापर्यंत घेऊन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्हाला अजून कुठली गोष्टी पाहिजेत. टेक्निकल्स पण वापरू. सगळ्यात जास्त प्राईज ॲक्शनवरती जो मेन आहे मार्केटचा का त्याच्यावरती सगळ्यात जास्त आपण भर देणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. काय बघायला मिळते बघा, मंथलीवरती आपल्याला क्लिअर कट मार्केट एक परत एकदा सपोर्ट घेताना बघायला मिळते. ती म्हणजे कोणती, या रेंजच्या आसपास म्हणजे 22,000 किती 22,000 की आपण म्हणू शकतो 21,800 ते 22,000 या रेंजमध्ये जवळपास खाली येताना बघायला मिळते. लक्षात घ्या, जी लेवल जी होती याच्या आधीची आपण म्हणू शकतो ह्या लेवलच्या आसपास 24,400 ती लेवल तोडली आणि त्यानंतर आपल्याला ह्या महिन्यात एक मोठा फॉल बघायला मिळाला. खरं सांगायचं असेल तर अजून लेवल जर यायची असेल तर येऊ शकते, परंतु आत्ता सध्या मार्केटला जर पॉज घ्यायचा असेल तर एक चांगली लेवल ही आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, ती रेंज जर आपण काढायची म्हटली ती कोणती रेंज आहे चांगली सपोर्ट रेंज पकडायचं झालं तर 21,900च्या आसपासची रेंज आहे, ही प्रॉपर आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, त्याचबरोबर इथून थेट आपण कुठे जाऊया, विकलीवरती जाऊया. विकलीवरती आल्यानंतर तुम्हाला एक इनडिसिजन कॅन्डल बघायला मिळते. डिसिजन मिक्स चाललं आहे मार्केटमध्ये. जवळपास बायर्स अँड सेलर्सचं कधी होतं, जेव्हा कुठल्या ते क्रुशियल लेवलला मार्केट पोचतं तर डेफिनेटली मार्केट जे आहे थोडंफार वेट करतं, पॉज करतं, हॉल्ट करतं. तिथे डिसिजन्स होतात बिग हँड्सचे जवळपास आपण म्हणू शकतो उलटपालट होते आणि त्याच्यानंतर मार्केट त्यानुसार ते कॅन्डल्स आपल्याला बघायला मिळतात आणि मग इथे मार्केट आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतं की बाबा हा इथून मार्केट जवळपास रिव्हर्स होऊ शकतं का. आता त्याच्या आसपास मार्केट आलं आहे, म्हणजे जवळपास सेलिंग कंटिन्यू होईल का, मला असं वाटतं लगेच होणार नाही, थोडाफार वेट होईल, थोडाफार हॉल्ट घेईल, हे लक्षात असू द्या. सो काय एक्सपेक्ट करू शकतो, सर्वात महत्त्वाचं एक रिजेक्शन या आठवड्यासाठी रेंज असणार आहे, ती म्हणजे 23,450. लक्षात घ्या, 23,450च्या वरती मार्केट टिकलं तर मग म्हणू शकतो थोडंफार मार्केट होल्ड झालेला आहे, ही सेलिंग थोडीफार थांबली आहे. कोणती रेंज, ही रेंज जी ब्लॅक लेवलनी वरची काढली आहे ती एक रिजेक्शन झोन मेन आहे, 23,550ची, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आपण डेलीवरती येऊया. डेलीवरती आलं तर तुम्हाला एक गोष्ट समजते, मार्केट खाली आले, प्रॉपर सेलिंग बघायला मिळाले. म्हणजे जवळपास तुम्ही बघू शकता हा एक लो बनला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा एक हाय बनला आहे, हा एक लो, हा एक हाय, हा एक लो, हा एक हाय, हा एक लो, हा एक आहे. जवळपास काय लोअर हायज लोअर लोज, व्हॉट इट डिफाईन्स अ प्रॉपर प्राईज ॲक्शन, अ प्रॉपर आपण काय म्हणू शकतो मार्केट लोअर रेंजला चाललेलं आहे. डाऊन ट्रेंड प्रॉपर प्राईज ॲक्शन फॉलो करत आहे, प्रॉपर हाईज अँड लोज पकडून, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय आता बघा, जी आपण लेवल काढली होती रिजेक्शन, तीच रिजेक्शन लेवल किती स्वीट पद्धतीने ते काम एक वर्किंग होताना बघायला मिळते. 23,450 23,500च्या आसपास. ठीक आहे, त्याचबरोबर आता मार्केट जे आहे जवळपास ह्या लेवलच्या आसपास सध्या एक सपोर्ट आधी घेत होता, ते म्हणजे 22,930च्या आसपास, हे लक्षात असू द्या. त्याच्याबरोबर रेंज आपली आजची ही जवळपास आपण म्हणू शकतो कालची क्लोजिंगची कॅन्डल ही आपल्याला बघायला मिळते शुक्रवारची 22,800, एक चांगल्या सपोर्टच्या आसपास. परत एकदा जर आपण कुठला तरी एक इंडिकेटर वापरला, तो म्हणजे आपला लाडका RSI. RSI काय सांगते बघा मार्केटला, लक्षात घ्या, इथे ह्या लेवलच्या आसपास RSIची व्हॅल्यू किती आहे ती बघा 24-25च्या आसपास आहे, पण इथे येताच RSIची व्हॅल्यू जी आहे ही 27 आहे आणि इथे परत पॉझिटिव्ह 40च्या आसपास बघायला मिळते. म्हणजे काय, थोडाफार मार्केटमध्ये सेलर्सची जी पॉवर आहे किंवा जे म्हणू शकतो ते थोडंफार कमी होत चालली आहे. थोडंफार एक जो आपण म्हणू शकतो जी ताकद होती सेलर्स साईडला थोडीफार कमी होते, थोडाफार हॉल्टिंगला आहे. आपण म्हणू शकतो की ती जी रेंज आहे ती रेंज जवळपास इथून थोडंफार काय असं ना मार्केट पॉज होताना बघायला मिळू शकतो या लेवलच्या आसपास, हे लक्षात, कारण ती पॉवर बघायला मिळत नाही आणि बाईंग साईडला थोडाफार पॉझिटिव्ह लेवलला स्ट्रेंथ आपल्याला बघायला मिळते. एक चांगला खालच्या दिशेने एक चांगला बिल्डअप जो आहे हा थोडाफार बेस तयार होताना बघायला मिळतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, हे सध्या इंडिकेटर्स आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. RSI म्हणजे जवळपास डायव्हर्जन्स आहे मार्केटमध्ये, थोडाफार मार्केट जो आहे इथून जो सेलिंग म्हणून थोडाफार कन्वर्ट बाईंगला तरी थोडाफार होऊ शकतो, थोडाफार पुलबॅकमध्ये उचलू सुद्धा शकतो किंवा थोडाफार ही जी सेलिंग आहे थोडीफार थांबू शकते, हे याच्या पाठचं कारण आहे, हे लक्षात असू द्या. मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो, जर इंट्राडेचा विचार केला तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे या आठवड्याची लेवल ती म्हणजे 22,800 ज्या लेवलच्या आसपास क्लोजिंग दिली आहे. त्याचबरोबर ह्याच कॅन्डलचा मार्क करायचा आहे 23,200च्या आसपास, जिथे तिथून सेलिंग कंटिन्यू झाली आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय, इंट्राडे जर तुम्ही ट्रेड करत असाल मित्रांनो, ही जी कॅन्डल आहे ना, ही शुक्रवारची ही जी रेड आहे, कशी कॅन्डल बनली आहे बघा. जर तुम्ही कोर्सेसचे सदस्य असाल, इव्हन मार्केटचं थोडंफार जरी तुम्हाला ज्ञान असेल, कशी कॅन्डल बघायला मिळाली बघा. काय भेटते आपल्याला, एक रेड
बियरिश, मोस्ट बियरिश कॅन्डल सेलर्स याच्यामध्ये उडी मारलेले आहेत, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता ही जी कॅन्डल आहे थोडीफार पॉवरफुल सेलिंगची कॅन्डल बघायला मिळते, परंतु ह्याच कॅन्डलचा हाय आणि ह्याच कॅन्डलचा लो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे जर मार्केट उद्या उचलायचं झालं किंवा ह्या कॅन्डलच्या आतमध्ये थोडंफार एक छोटी कॅन्डलसुद्धा प्रिपेअर होऊ शकते किंवा बनवू शकते. थोडक्यात काय, हॉल्टिंगची लेवल्स इथे बघायला मिळू शकतं, हे लक्षात असू द्या. इथे सपोर्ट घेऊन जर उचलला तर 23,200च्या वरती तुम्ही बाय करू शकता मार्केट. थोडक्यात काय, बाईंग म्हणजे परत ह्या लेवलच्या आसपास टार्गेट बुक करू शकता किंवा म्हणू शकतो परत ही जी लेवल आहे, जी रिजेक्शन चांगली आहे 23,500च्या आसपास, जी ब्रेकिंगचा विषय मी सांगत होतो मगाशीच म्हटलं ना, जी लेवल महत्त्वाची रिजेक्शन आहे ती तोडण्याचा विचार मार्केट करू शकतो, हे लक्षात. म्हणजे थोडक्यात काय, ही जी रेंज आहे एक चांगली साईडवेज रेंज म्हणून आपण एक व्यवस्थित डिक्लेअर होऊ शकते मार्केटमध्ये, कारण बराच वेळ तो ह्या रेंजमध्ये टिकताना बघायला मिळू शकतो. परंतु जशी 22,800 लेवल मार्केटने तोडली, इंट्राडेला असाल बिंदास शॉर्ट करा, सेल करा. मुवमेंट तुम्हाला चांगली 22,600 ते जवळपास 22,500 लक्षात घ्या. ह्या रेंजच्या आसपास आलात ना, थोडंफार प्रॉफिट हळूहळू बुक करत जा. पण जशी ही लेवल तोडली मग परत तुम्ही एंट्री घेऊ शकता, कारण कसं आता सध्या मार्केट करंटचं एक करंट मेन सपोर्ट लेवलला बघायला मिळते. पण जर गॅपडाऊनच ओपन झाला, डायरेक्ट खालीच ओपन झाला 22,500च्या खाली आणि परत सेलिंग कंटिन्यू होत असेल, मग त्या सेलिंगमध्ये तुम्ही थोडीफार उडी मारू शकता आणि थोडंफार एक फ्लोमध्ये सुरुवातीच्या 15-20 मिनिटात एक 100-1 पॉईंट किंवा 50-60 किंवा 100 पॉईंट तरी त्या फ्लोमध्ये, त्या अस्थिरतेमध्ये काढून घेऊ शकता, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सरळ साधी ॲनालिसिस आहे. समजलं असेल तर लाईक, कमेंट, शेअर, चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. अजून खूप साऱ्या गोष्टी मी ॲड करू शकतो, पण आता करत नाही. फॉलोअर्स कमी आहे, सबस्क्रायबर्स कमी आहे, ते जरा वाढवा. आपली फॅमिली वाढवायची आहे, 1000च्या वर तरी आत्ता यावर्षी तरी न्यायचं आहे. त्यामुळे सर्व लोकांपर्यंत पोहोचवा. प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. इथे तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.